नमस्कार मित्रांनो, मी ट्रेकर रणजित आणि आज आपण जाऊया महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानास्पद ठिकाणी दुर्गेश्वर रायगड. हे किल्ले मराठा साम्राज्याचं केंद्रबिंदू होते आणि शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. रायगड हा किल्ला कोकण आणि सह्याद्रीच्या दरम्यान वसलेला आहे. रायगड हा पुण्यावरून सुमारे 130 किलोमीटर आहे. आम्ही रात्री 11 वाजता रायगडला जाण्यासाठी निघालो आणि बसमध्ये सर्वांना ट्रेकबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या. बरोबर 5 वाजता फ्रेश वगैरे होण्यासाठी उठू आपण. अर्धा तास असेल तुमच्या सगळ्यांकडे. आम्ही पहाटे 4 वाजता रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचड गावात पोहोचलो. आम्ही पायथ्याला असलेल्या हॉटेल साक्षी येथे फ्रेश झालो आणि ब्रेकफास्ट करून रायगड भ्रमंतीसाठी निघालो. आज आम्ही रायगड चित्त दरवाजाने सर करणार होतो. आम्ही चित्त दरवाजाजवळ 6 वाजता पोहोचलो आणि सगळ्यांची ढगांची चादर बघण्यासाठी गर्दी झाली होती. आम्ही सकाळी 6 वाजता रायगड भ्रमंतीला सुरुवात केली. रायगडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत: चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. रोपवे सकाळी 8 वाजता सुरू होतो. जय शिवराय मित्रांनो. तर आज आहे 2 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने आपण आलो आहेत रायगड किल्ल्यावर. हा जो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर आता आपण चित्त दरवाजापासून ट्रेक चालू करत आहोत आणि आपण आता महादरवाजापर्यंत जाणार आहोत. तर सकाळचं काही दृश्य आत्ता सध्या अशा प्रकारे आहे. लवकरच आपण किल्ल्याची सर करणार आहोत. मित्रांनो, हे बघा सह्याद्रीचं सौंदर्य. रायगड हा किल्ला कोकण आणि सह्याद्रीच्या दरम्यान वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून साधारणतः 2700 फुटांवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा राज्याभिषेक इथेच केला होता. हा किल्ला केवळ एक सैनिकी ठाण नव्हतं, तर एक ऐतिहासिक क्रांतीची नांदी होती. रायगडाचा इतिहास म्हणजे फक्त किल्ल्याचा इतिहास नाही, तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे. इथे शिवरायांनी 6 जून 1674 रोजी छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. याच किल्ल्यावरून त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला महादरवाजा दिसेल, जे किल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वार आहे. हे दरवाजे इतके मजबूत आणि उंच आहेत की ते पाहूनच शिवरायांच्या किल्ला रचनेची कल्पकता लक्षात येते. आम्ही सकाळी 7 वाजता महादरवाजापाशी पोहोचलो होतो. सुमारे 1 तास आम्हाला चित्त दरवाजापासून महादरवाजापर्यंत येण्यासाठी लागला होता. महादरवाजा हा सकाळी 7 वाजता उघडतो आणि संध्याकाळी 5 वाजता बंद होतो. काय नाही सोडायचं नाही. महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर लगेचच आम्हाला कारवी फुलांचे दर्शन झाले. मधमाशा देखील कारवीच्या फुलांसोबत जणू काही गप्पाच मारत होत्या. मित्रांनो, तर आपण आत्ता महादरवाजातून वरती आलो आहोत. आपण ट्रेक चालू केला होता 6 वाजता आणि आपण 7 वाजता वरती पोहोचलेलो आहोत. तर हे बघा महादरवाजातून दृश्य.
अजूनही ढगांची चादर तशीच आहे आणि हे समोर दिसतंय ते टकमक टोक आणि आपण आता किल्ल्याकडे वाटचाल सुरू करूयात. थांबा एक मिनिट. थोड्याच वेळात आपल्याला दर्शन होते ते म्हणजे हत्ती तलावाचे. हत्ती तलाव हा रायगड किल्ल्यावरचा एक महत्त्वाचा जलस्रोत आहे. रायगडाच्या प्राचीन जलव्यवस्थेचे हे उत्तम उदाहरण आहे. हा तलाव किल्ल्याच्या मुख्य क्षेत्राजवळ आणि त्याचं नाव हत्ती तलाव असं पडलं कारण तलावाचा आकार एका हत्तीप्रमाणे दिसतो. पुढे आपण जाणार आहोत शिरकाई देवी मंदिराकडे. शिरकाई देवी मंदिर हे रायगड किल्ल्यावरील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं असून किल्ल्यावर येणाऱ्या भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी श्रद्धास्थान आहे. शिरकाई देवी ही रायगड परिसरातील स्थानिक देवी आहे. किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत पूज्य मानली जाते. असं सांगितलं जातं की किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि मराठ्यांच्या विजयासाठी देवीची नियमित पूजा केली जायची. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या देवीला किल्ल्याचं संरक्षणकर्ती मानलं जात असे. हे मंदिर रायगडाच्या पायथ्याशी आहे आणि किल्ल्यावर चढणाऱ्या ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये देवीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे. सर्वांनी शिरकाई देवीचे दर्शन घेऊन होळीच्या माळाकडे वाटचाल केली. होळीचा माळ हा रायगड किल्ल्यावरील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा भाग आहे. हा किल्ल्याच्या परिसरातील एक विस्तृत मैदान आहे जिथे पूर्वी विविध सण, उत्सव आणि विशेषतः होळीचा उत्सव साजरा केला जात असे. होळीचा माळ हा रायगडावरील सण उत्सव साजरे करण्यासाठी प्रसिद्ध होता. होळी हा मुख्य सण असल्यामुळे या माळावर शिवकाळात मोठ्या उत्साहाने होळी साजरी केली जात असे. त्याच नावावरून या ठिकाणाला होळीचा माळ असं म्हटलं जातं. पूजा करा तुम्ही. आमची कुठं दररोज करायला भेटते हां, ते पण ते आपलं भाग्याचं म्हणायचं. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया.
अशी वारी जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया 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 शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करून संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया त्या गाडीचे रूलच तसे होते ना. तर ही आपण सध्या बाजारपेठेतनं चाललोय आणि समोर दिसतोय तो आपला नगरखाना. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजेच जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य व सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. आम्ही सर्वांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. आमच्यासोबत एक गावकरी पण पूजा करायला आले होते. दर्शन घेऊन झाल्यावर आपण दुर्गेश्वर रायगडाचा थोडक्यात इतिहास गाईड महेश अवकेरकर यांच्याकडून ऐकणार होतो. करायचं स्टार्ट. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सरसे स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर. या रायगड किल्ल्यावरती गेली मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. रायगडावरती याला 2375 पायऱ्या आहेत ना रायगडावर. 2375 पायऱ्या रायगडावरती चढून आला. 100% डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचला असेल. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी सांगत आलो की ज्याने महाराष्ट्रात जन्म घेतला त्याने पिकनिक पॉइंट करावे, देवळं पाहावी, मंदिरं पाहावी, परंतु त्याने एकदा तरी या रायगडाची वारी करावी. रायगड म्हटलं तर महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड. या रायगडाला त्यावेळेस आपल्या राजाने रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं. या रायरीला राजाने राजगडावरून पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात. राजगडावर की पंत ही रायरी कोणाकडे आहे, का मोकाट पडले तर का रिकामी आहे. पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडेच. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे, तर राजे प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात लिहून सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बालाडी देहाचा हाती सोडलेला कधीच सापडणार नाही. एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे. मोरे म्हटलं तर मराठी माणूस आहे. मराठी माणूस मराठी माणसाची साथ देईल हा आपल्या राजांचा प्रेमळ स्वभाव. राजाने राजगडावरून जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी एक प्रेमाचा खलिदा लिहिला मोऱ्याला.
मोरे आपण दोघे मराठी आहोत, मराठी म्हणून एक स्वराचे घरदार निर्माण करू. मोरे ऐकायला तयार नाहीत का? मी आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण, हा गैरसमज झाला मोऱ्यांचा. मोऱ्याने राजाला युद्धाचे चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे, केव्हा झाला राजे? जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच. याला जावळी तर जाळ गवळी. उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचे धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यांना वाटलं की आता आपला अवध होणार. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडली, रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडल्याने रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. 15 मे 1656 राजाने या रायरीला पाहिलं, या रायरीने राजाला पाहिलं, आणि राजे या रायरीला पाहताच राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडतो. तो उद्गार असा होता की राजे नक्कीच म्हटले पंताना, पण राजा खासा. जावणी पाहता गड हा बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे, तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रचंड काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. दोंडा तासी वेकच आहे, दौलताबाद धशगुणी उंच, आयसे देखुणे राजे संकृष्ट झाल्याने बोलिले तख्तास सागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. पहा बघा, रायगड राजाने जिंकला. जिंकल्यानंतर रायगड असा काय डोंगर म्हणून राजे ठेवणार होते का? काहीतरी बांधकाम आहे, राजधानीसाठी आहे. राजाने रायगड घेतला का? तर रायगडावर राजगड हा कागदीपत्र व्यवहारासाठी जागा अपुरी पडली. या दृष्टिकोनातून राजाने या रायगडाला घेतलं. रायगडाने राजाना आपल्या 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी म्हणून रायगडाला निवड केली. रायगडावरती बांधायचं आहे, रायगडावरती इमारती बांधायच्या आहेत, रायगडाला राजधानी बनवायचं आहे. मग रायगडाला एक आर्किटेक्ट हवाय. आर्किटेक्ट म्हणजे कोण? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर यांना प्रतापगडावरून बोलवलं. रायगड त्या हिरोजींच्या हस्ते दिला. राजे 10 वर्ष 3 महिने 6 महिने 1 महिना किती महिने लागतील, किती वर्ष लागतील, राजे रायगडावर थांबू शकत होते का? नाही. का? तर राजांची मोहीम आग्रे चालू होती. राजे हिरोजींना बोलवतात, कॉईन मुद्रा होऊन अष्टगुणी राजमुद्रा देतात आणि हिरोजींना सांगतात की हिरोजी या रायगडावर आमचं दुसरं पाऊल पडेल. त्यावेळेस हा रायगड मात्र आम्हाला एक बेलाग आणि बुलंद झालेला हवाय. राजे तुमच्या आज्ञेनुसार आणि या जगदीश्वराच्या साक्षीने आमचं बांधकाम आम्ही नक्कीच पूर्ण करू. हिरोजीने बांधकामास सुरुवात केली. अनेक वर्ष झाली. 2 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, 14 वर्ष लागली रायगडाला. परंतु या 14 वर्षामध्ये राजे रायगडावर का आले नव्हते. पैसा संपला मध्यंतर कामात. 7-8 वर्ष झाल्यानंतर हिरोजींकडे राजाने दिलेला पैसा संपला. करायचं काय आता? राजे कुठल्या मोहीम आग्र्यांवरती आहेत हिरोजींना सुद्धा माहित नाही. आता पैसे मागायला तर राहुलसाहेबांकडे पैसे मागू शकत नव्हते. का? राहुलसाहेबांची तब्येत बरोबर नव्हती. राहुलसाहेबांकडे पैसे मागू शकत नव्हते. राजे कुठल्या मोहीम आग्र्यांवरती आहेत हे सुद्धा माहित आहे. राजा आहेत कुठे हे सुद्धा माहित आहे. परंतु राजाला वचन दिलेलं हे माहित आहे की तुम्ही यायच्या आधी रायगड बेलाग बुलंद होईल. जर राजांचं वचन तोडलं तर मग काय होईल? राजांचा भरोसा राहणार नाही. त्या हिरोजीने रायगडाचा एक नियम होता, सायंकाळच्या वेळेला 5:30 वाजता हिरोजींकडचा पैसा संपला. रायगडाचा नियम होता 5:30 वाजला केवढं संकट असू द्या गडाचा दरवाजा खोलता येणार नव्हता. मग करायचं काय? कुठलं तरी कारण हवंय. उद्या लोकांना मजुरी द्यायची तरी कुठून? हातातला पैसा संपलाय. हिरोजींनी एक सोंग केलं की गवंडी आलाय, एका बांधकामाला गवंडी कमी पडतोय. या सोंगाने महादरवाजा खोलायला लावला. हिरोजी निघून गेले, गावाला गेले, स्वतःच घरदार जागा जुमला प्रॉपर्टी विकली, रायगड बांधला. अनेक वर्षानंतर रायगडावर राजांची सभा भरली. अनेकांना महाराजांनी तर देणगी दिली, परंतु हिरोजींची तर माहिती कळाली होती राजांपर्यंत की हिरोजीने असं करून रायगड बांधलाय. एका शब्दात विचारलं हिरोजीना, अहो हिरोजी काय हवंय? 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट प्रॉपर्टी, धन दौलत का हवंय ते मागा, देण्यास तयार आहे. राजे धन दौलत नकोय, राजे इस्टेट नकोय, राजे प्रॉपर्टी नकोय. मग हिरोजी हवंय तरी काय? राजा आमचं वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच बक्षीस मागू. हत्तीच्या अंबारीवरती जगदीश्वराच्या इथे मिरवणूक येते. राजे पहिलीच पायरी चढता. हिरोजी म्हणतात की थांबा राजे, माझी बक्षीस मागण्याची वेळ आली आहे. अहो हिरोजी हवंय काय? 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट प्रॉपर्टी, धन दौलत का हवंय ते मागा, देण्यास तयार आहे. राजे धन दौलत नको आहे, राजे इस्टेट नको आहे, राजे प्रॉपर्टी नको आहे. पायरीवरती पाऊल ठेवलाय, पायरीवरती नावाची पाटी हवी आहे. अहो हिरोजी ईदभर दगड नाही, ईदभर दगडामध्ये नावाची पाटी लावून तुम्ही करणार काय? महादरवाजा नगारखाना, येणारा शिवभक्त ताट मानेने वाचेल तिथे लावून घ्या. राजे माझ्या मोठेपणासाठी नकोय. ज्या वेळेस शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस फक्त तुमच्या पायाची धूळ ही माझ्या नतमस्तक पडली पाहिजे, एवढीच माझी प्रार्थना आहे.
राजांचं अंतकरण भरलं. राजाने हिरोजीना मिठी मारल्याने सांगितलं की वा हिरोजी, अहो तुमच्यासारखे लोक लाभले आम्हाला म्हणून आज आमचं हिरोजी स्वराज्य उभं राहिलं. हिरोजीना विचारलं राजाने, हिरोजी गडाचं गॅरंटी पत्र काय बघितलं का बाजूला कोरलंय? प्रसादो जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तळपत राहतील तोपर्यंत बांधकामाला काय होणार नाही. गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरती येईल ती फक्त हवा. एवढं गडाचं बेला गॅरंटी पत्र दिलं आणि आजही आपल्याला ते मजबूत पाहायला भेटतं. पहा बघा, आजही आपल्याला रायगड बेलाग आणि बुलंद पाहायला भेटतो. आता तुम्ही पाहिलात मध्यंतर तुम्हाला हिरकणी बुरुज पाहिला का? आईची स्टोरी कथा प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाने ऐकल्या. पण आज तुम्हाला मी प्रत्यक्षात ऐकवतो, कारण हिरोजींचं बांधकाम थोडंफार तिथेच कच्चं पडलं. पहा त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता, शनिवार. आई धनगर समाजाची होती. आज तुम्ही 4 दिवस 2 दिवस 3 दिवस फिरत असाल घरातून बाहेर पडून, परंतु आज आपल्या आईच्या आपल्याला आठवण येत असेल. पहा बघा, कल्पना केलीत जेवायला बसलो हॉटेलमध्ये, कंटाळा येतो, रोज बाहेरचं खाल्लाय, जेवण मला काय करते, हे नजरेसमोर शिवचरित्र उभं करा. पहा बघा, त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आई धनगर समाजाची होती, कारण प्रत्येकाचा सीझनचा दिवस. कोजागिरी पौर्णिमेच्या टायमाला प्रत्येकाला दूध जास्त लागतं. आईने 2 धारा जास्त काढल्या, दूध विकायला आणलं, दूध विकलं, दूध संपलं. आई परतीच्या प्रवासाने निघाली. तेवढ्यातच होळीच्या माळावर दानपट्टी मर्दानी खेळ रंगले. या दानपट्टी मर्दानी खेळात आई मग्न झाली. एका माणसाने त्या आईला हलवलं. अगं आई, तुझं 2 महिन्याचं लेकरू खाली आहे, अगं ते रडत असेल, अगं ते उपाशी ताणा असेल. आई तेवढाच शब्द ऐकते, धावत धावत महादरवाजावर जाते. दरवाजावरती पहारेकरी सांगोची काटकरांना विनंती करते की काटकर खाली उतरू द्यावं, 2 महिन्याचं लेकरू खाली आहे. काटकर म्हणतात नाही याद नाही शिवरायांच्या. मला आईला गडावर आणलं. बाजूला जे धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेत राहण्याची व्यवस्था केली. आईला अन्न दिलं, आईला पाणी दिलं. अहो त्या आईला, त्या मातेला अन्न गोड लागेल का हो? त्या आईच्या घशाखाली पाणी जाईल का हो? जसा अंधार पडू लागला, बाळ दिसू लागलं, आई वेडी पेशी झाली. 1200 एकराचा रायगड फिरली. पश्चिमेस साईडला कड्यावरून खाली उतरली. सकाळ झाली, डोक्यावर सूर्य आला. आई आता येईल, आई मग येईल, आई नंतर येईल. काटकर वाट पाहू लागले, काही आई येईना. रात्रभर बाळाची विनवणी करून इथे रडत होती. मग आई राहिली कुठे? राजांपर्यंत बातमी कळवली. राजाने गडावर मावळे पाठवले, काहीच सापडलं नाही. उरलेला पर्याय घरी कळवण्याचा. अगोदर रायगडाला प्रदक्षिणा घातली. कुठे कडा कपड्यात उडी घेतली असेल, पडली असेल, चक्कर येऊन पडली असेल, उतरायचा प्रयत्न केला असेल, कुठे अडकले असेल, काहीच सापडलं नाही. उरलेला पर्याय घरी कळवण्याचा. 4 मावळे पालखी घेऊन घरी जातात, दरवाजा ठोकवतात. दरवाजा ठोकवल्यावर आईने दरवाजा उघडला. त्या आईने त्या 4 मावळ्यांकडे पाहिलं आणि या 4 मावळ्याने आईकडे पाहिलं. मावळ्याने आईकडे पाहिलं आणि मावळ्याने पावलं मागे सरली तर का? अहो त्या आईचं अंग खरचटलं होतं, काटे टोचले होते, रक्त भांबूळ झाली होती. त्या अवस्थेत पदराखाली घेऊन मात्र आपल्या लेकराला ती आई दूध पाजत होती. आईला सांगितलं की अगं आई, तू आहेस त्या परिस्थितीत, राजाने तुला दरबारात बोलवलंय. आईला पालखीत बसवलं. आईला पालखीत बसून रायगडावर आणलं, दरबारात आणलं. आईच्या मनात भीती, राजे मला नव्हे माझ्या लेकराला शिक्षा करतील. आईने राजांना पाहिलं आणि हात जोडले, राजे मला शिक्षा करा, माझ्या लेकराला शिक्षा करू नका. आईने राजाने विनवणी केली, राजे मला शिक्षा करा, माझ्या लेकराला शिक्षा करू नका. राजे आपले एवढे क्रूर नव्हते हो. लेकराला हातात घेतलं. लेकराला हातात घेतल्यानंतर आईला सांगितलं की आई तू कुठून उतरलीस, तू रस्ता फक्त दाखव. आईने दाखवला. आईला सांगतात की आई तू आता मला इथून उतरून दाखव. नाही राजे, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर मला बाळ दिसत होता, आता मला खाली दरी दिसते. हिरोजींच्या हस्ते आईची खाना नारलाने ओटी भरली. पालखीत बसवलं. वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक पोचवली. गावाचं नाव दिलं हिरकणीवाडी, कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज आणि लेकराला पदवी दिली झुंजार राव म्हणून. म्हणून तर म्हणतो की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला फिटणार. म्हणून तर म्हटलं जातं ना, ज्याने बाईतली आई ओळखली तो खरंच महाराजांचा मावळा, तोच खरा मराठा म्हणून सांगितलं जातं की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे म्हणून सांगितलं जातं. म्हणून म्हटलं जातं की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. महाराजांच्या समाधीचे स्मरण करून आम्ही समाधीच्या डाव्या बाजूला असलेले पाण्याचे 7 टाके आणि दारुगोळा साठवण्याचे कोठार बघितले.
आणि त्यानंतर आम्ही निघालो टकमक टोक बघण्यासाठी. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसे जसे टोकाकडे जावे तसा तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर प्रचंड वारा असतो आणि जागा कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांना कडेलोट केला जाई. टकमक टोक बघून झाल्यावर आम्ही बाजारपेठेच्या मागच्या बाजूस ललिताताईंकडे दुपारचे जेवण केले आणि आम्ही लगेच महाराजांचा राजवाडा बघण्यासाठी गेलो. महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष पाहून मन प्रसन्नच झाले. जणू काही राजे आपल्या सोबत आहेत असा भास झाला. राजवाड्याच्या मागच्या बाजूस जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. गंगासागराच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात. त्यास स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. ते पूर्वी 5 मजले होते असे म्हणतात. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्यात चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. आता ओके. गंगासागर तलाव पाहून झाल्यावर आम्ही हनुमान टाके बघितले आणि परतीचा प्रवास सुरू केला. नाहीये काढायची का एखादी ट्राय करायची का काय पाणी? नाही काय माहिती काय आहे खायला. हा खाली भरपूर मोठा मासा आहे. आम्ही सुमारे दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास सुरू केला. वाटेवर वाहणारे छोटे छोटे झरे आम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटले होते. सर्वांनी पाण्याच्या झऱ्यामध्ये हातपाय तोंड धुतले आणि परतीचा प्रवास तसाच सुरू ठेवला. थोडं पुढे आल्यावर वातावरणातले होणारे बदल आम्हाला दिसू लागले होते. काहीच वेळात पावसाला पण सुरुवात झाली होती. मित्रांनो, तर अशा प्रकारे आता आपण रायगड ट्रेक कंप्लीट करून परत चाललो आहोत आणि तुम्ही बघू शकता
हे निसर्गाचं सौंदर्य, रायगड किल्ला, टकमक टोक. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काय आवड नव्हता, कसा होता आजचा ट्रेक? खूप इझी. नवीन मेंबर बोल, आवाज निघाला. चला. बेस्ट. आम्ही दुर्गेश्वर रायगडाची भ्रमंती करून राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. जय शिवराय. अशा प्रकारे आम्ही दुर्गेश्वर रायगड भ्रमंती पूर्ण केली आणि पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.